VS पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार ठेवला। या सत्काराला संजय बनसोडे पण उपस्थित आहेत। आज योगायोग या व्यासपीठावर 2 संजय आहेत। तिसरा संजय संभाजीनगरला मोर्चात बोंब मारत फिरतोय। हंबरडा मोर्चा में तो तिकडे बोंब मारतोय आणि लातूरमध्ये अनेक दिवसापासून चाललं होतं की मला इकडे यायचंय, परंतु प्रत्येक गोष्टीचा योग असतो, योगानुसार काही होत नाही। संजय बनसोडे जरी योगायोग मानत नसला तरी आम्ही योगायोग मानतो। ठरलेल्या वेळेलाच योग्य ते काम होत असतं। म्हणून आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरील सर्व जे काही मान्यवर उपस्थित आहेत, समोर तुम्ही सर्वजण आज थांबलेले आहात। लातूरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जे दर्शन झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं। गाडीमध्ये येत असताना विनोद खटके मला सांगत होता की आम्ही असं या पद्धतीने इकडे इलेक्शन लढलेले, असं उभा राहिलो, इतके मतं पडले। विनोद, एक लक्षात ठेव, समाज हा आपल्या पाठीशी असतो, लोक आपल्या पाठीशी असतात, परंतु फक्त थोडीशी मॅनेजमेंट मध्ये गडबड होते। निवडणूक हे असा खेळ आहे, ज्याला जमला त्यालाच जमला। संजय बनसोडेला कसा जमला? जेव्हा पहिल्यांदा निवडून आला मला मामा म्हणायचा, आता मित्र म्हणतोय। सभागृहात आल्याबरोबर पहिल्यांदा माझ्या तो पाया पडला, म्हणून मामा मी आता आमदार झालो बरं का। अरे खेळ कसा करायचा ते पाहिलं पाहिजे। मी इतके वर्ष 42 वर्ष राजकारणात घातली आणि तो आल्याबरोबर मंत्री झाला। म्हणून खटके कधीतरी काम करताना लोकांना हे जेव्हा दिसतं ना, त्या टायमाला एक लक्षात ठेवायचं, पराजय नाही। आता निवडणूक लढेल तर जिंकूनच येईल, ही तुझी जास्त इच्छा असली पाहिजे। राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात, कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, कोणी अरे कोण कुठे गेलं, तर तू माझ्याबरोबर राह, तुला मी आमदार करतो। आमचा इतिहास तुला माहिती आहे, आम्ही घाबरत नाही। एकदा दणका देतो, पार लंब करून टाकतो। म्हणून आज या काम कशाला म्हणतं? समाजामध्ये मी 10 वर्ष नगरसेवक राहिलो त्या संभाजीनगरमध्ये, आज 20 वर्ष मी आमदार आहे। काहीतरी काम करतो तेव्हाच ना, काहीतरी लोकांची भावना असेल तेव्हाच ना। अरे इकडे तिकडे जाणाऱ्यावर कधी राजकारण करू नको। सर्वसामान्य माणूस जर आपल्या बरोबर असला, त्या आशीर्वादाची आपल्याला गरज असते। त्यांनी एकदा आशीर्वाद दिला, मग कोणी आपल्याला हरवू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। मी त्याला पाहत होतो तर काय बोलतो, एवढं याचं काय बोलणार आहे? त्यांनी त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल स्वतःबद्दल काही बोलला नाही। बोलला तर तो बाबासाहेबांबद्दल बोलला, साहेब आम्हाला इथं 12 कोटी कमी पडतात हो, ते तुम्ही मिळून द्या। हा संजय शिरसाट या ठिकाणी आलेला आहे। कलेक्टरशी माझं अत्यंत, माझे ते मतदार आहेत, कलेक्टर तिकडे माझे मतदार आहेत, जिथं राहते ती माझी मतदार आहे। म्हणून मतदाराला सुद्धा मी सांगू शकतो हक्काने, इथं जरी ती कलेक्टर असली तरी, परंतु तो प्रस्ताव तिकडून माझ्याकडे आला पाहिजे। अरे पैसे सरकारचे असतात, द्यायला चिंता नसते, फक्त मागायची पद्धत योग्य असली पाहिजे। मागता आलं पाहिजे, ते योग्य पद्धतीने मागितलं पाहिजे। उगाच तरी निवेदन घेऊन ते कागद घेऊन इकडे तिकडे फिरतात आणि ते कागद कुठं पडतात आम्हालाही माहित नसतं। दिवसातून 50 एक निवेदन येतात, 100 एक निवेदन येतात, त्याचा पाठपुरावा कसा केला जातो हे काही लोकांना माहित नसतं। फोटो काढला आमच्याबरोबर, एक फोटो काढला की ते निवेदन कचऱ्यात जातं का काम होतं हे कोणी पाहत नाही। नीट प्रस्तावान संजय शिरसाटचं खातं फार मोठं आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती किती नाव त्याचं होतं। सामाजिक न्याय म्हणलं का सगळ्याचे डोळे हा संजय। मी असे काही नेते पाहिलेत ना, भयंकर नेते, बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि त्याचा फोटो मोठा आणि गळ्यात लय सोन्याच्या साखळ्या। अरे तू हायस्कूल कशामुळे झाला? ती साखळी घालायची तुला ताकद कोणी दिली? त्या बाबासाहेब कधीही मोठे असले पाहिजे, तू छोटाच आहेस आणि कवडी तुझी
किंमत सुद्धा नाहीये. जेव्हा बाबासाहेबांचं नाव येतं समाज सगळं सोडून एकत्र येतो. हे सगळ्यात मोठी ताकद आज बाबासाहेबांनी आपल्याकडे दिलेली आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही येईल हा चौक सुशोभित झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. या लोकांना सांगतो प्रस्ताव माझ्याकडे आण, कोणी पैसे देऊ न देऊ, पैसे द्यायला संजय शिरसाट तयार आहे आणि पुढच्या वेळेला येईल या चौकामध्ये एक वेगळं वातावरण